धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने सुरू असलेली जुनी संघटना म्हणजे संभाजी ब्रिगेड आता याच संभाजी ब्रिगेडने नाव बदलावं अशी मागणी शिवधर्म फाउंडेशन कडून पुण्यात होताना पाहायला मिळते। खरं तर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर जी संघटना संभाजी ब्रिगेड नावाने चालते त्या संभाजी ब्रिगेडने त्यांचं नाव जे आहे ते बदलावं या मागणीसाठी पुण्यात आज खरं तर एक भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर शिवधर्म फाउंडेशन कडून काढण्यात येणार आहे आणि आमची मागणी मान्य नाही झाल्यास राज्यभर आम्ही आंदोलन करू संभाजी ब्रिगेडच्या विरोधात अशी भूमिका या सगळ्या खरं तर मावळ्यांनी आणि मराठा कार्यकर्त्यांनी घेतलेली पाहायला मिळते। आता या आंदोलनाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। पुण्यातल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यांपासून जे आहे तो मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे जाणार आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत। मला सांगा संभाजी ब्रिगेड संघटनेनं त्यांचं नाव बदलावं अशी मागणी तुम्ही करता, काय नेमकी ही मागणी आहे आणि कसं निवेदन तुम्ही आता जिल्हाधिकाऱ्यांना देणार आहात? धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत आहेत। असा असताना एक संघटना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करते हे महाराष्ट्रासाठी खूप लाजिरवाण आहे। आणि तसं पाहिलं तर छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची ख्याती जगविख्यात आहे आणि जगभर त्यांना मानणारा एक वर्ग आहे। असा असताना त्यांचा जन्म ज्या महाराष्ट्रामध्ये झाला, ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये झाला, इथलेच काय नालायक लोक, अतिशय नालायक लोक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करतात हे खूप खेदजनक आहे। आणि असं असताना या ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी देव देश धर्मासाठी आपलं प्राण त्यागलं, हाल हाल करून मृत्यू आला पण धर्म नाही सोडला, म्हणजे ज्यांना म्हणलं जातं कि देव देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, एक ही परम प्रतापी पराक्रमी मेरा शंभू राजा था, मेरा शंभू राजा था, अशा महान पुरुषाच्या नावानं एकेरी नावानं संघटना चालवणं हे किती खेदजनक आहे। ठीक आहे, देर आहे दुरुस्त आहे। आम्ही ज्यावेळेस त्यांना या गोष्टीची जाणीव करून दिली की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख होतोय तर यांना त्या गोष्टीची अजिबात तमा नाही आहे। म्हणजे इतिहासाचं विद्रुपीकरण करणं आणि नवयुवकांना संभाजी ब्रिगेड ही संघटना जुनी आहे, मग तुम्ही तुमच्या फाउंडेशन तर्फे आताच काही मागणी केली जाते? कारण संभाजी ब्रिगेड ही संघटना खूप जुनी आहे, 3-4 संघटना आहेत, मग आताच काही मागणी? सर तसं पाहिलं तर आमची 2021 पासून ही मागणी आहे। 2021ला आम्ही संभाजी बिडीचं आंदोलन केलं आणि त्यामध्ये आपल्याला 100% यश आलं। त्या बिडीवरील आपल्याला माहीत असेल संभाजी बिडीवरील संभाजी महाराजांचा फोटोही होता आणि त्याच्यावर महाराजांचं नावही होतं। तर ते नाव काढल्यानंतर आपल्याला लक्षात आलं की छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा उल्लेख करणारी एक संघटना आहे। तर अशाच अनेको संघटना आहेत किंवा अनेको ठिकाण बी आहेत जिथं महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख आहे। छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा अनेक महापुरुष आहेत की ज्यांच्या नावाचा एकेरी उल्लेख केला जातोय। तर हा एकेरी उल्लेख होऊ नये व त्यांचं नाव हे महापुरुषांच्या ॲक्टमध्ये जावे, म्हणजे जे केंद्राचं ॲक्ट आहे जे ते द इम्लेम्स अँड नेम्स प्रिव्हिजन ऑफ इनप्रॉपर यूज ॲक्ट यामध्ये ते नाव समाविष्ट होण्यासाठी आम्ही हायकोर्टामध्ये 2022 साठी PIL दाखल केलेली आहे। संघटनेनं काय नाव ठेवावं असं तुम्हाला वाटतं? आता संभाजी ब्रिगेड संघटनेने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड ठेवावं किंवा छत्रपती संभाजी महाराज ब्रिगेड ठेवावं, अन्यथा त्यांच्या विचाराला जे शोभल असं नाव त्यांनी ठेवावं। म्हणजे की जसं की औरंगजेब ब्रिगेड, मोगल ब्रिगेड, इंग्रज ब्रिगेड, तालिबान ब्रिगेड ह्यांचे विचारधारा तशी आहे। इतिहासाचं विद्रुपीकरण खऱ्या संघटनेनं नाव बदलावं तुम्ही म्हणताय, काय मागणी आहे? तुम्ही मोर्चा काढताय जिल्हाधिकारी? संघटनेने नक्कीच नाव बदललं पाहिजे, कारण की हा देश आणि हा महाराष्ट्र छत्रपतींच्या इतिहासावर झालेला आहे। त्याच्यामुळं इथून मागं पण छत्रपतींचा इतिहास आपण पाहिला तर छत्रपतींनी धर्मासाठी आणि छत्रपती संभाजीराजेंनी धर्मासाठी आपलं बलिदान दिलेलं आहे। तुम्ही मोर्चा जो काढताय समोर येत आहे, मोर्चा जो काढताय जिल्हाधिकारी कार्यालय, हे सगळे फलक तुम्ही पाहताय की फलक घेऊन जाताय, काय मागणी संभाजी ब्रिगेडने काय केलं पाहिजे? याच्या पुढे तुमचं आंदोलन कसं असतं? सर्वप्रथम मला त्या लोकांना सांगणं आहे की ज्या लोकांचं म्हणणं असं आहे की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पाठीमागे फक्त जी जरी लावला तरी तो आदरणीय आहे असं काही लोकांचं म्हणणं आहे,
पण माझं त्यांना एकच सांगणं आहे की जी लावल्याने जर ते आदरणीय होत असेल तर जर तुमचे जन्मदाते जे वडील आहेत तुमचे, त्या वडिलांच्या नावाच्या पाठीमागे जर तुम्ही फक्त जी लावला आणि त्या नावा संबोधित जर तुम्ही तुमच्या वडिलांना बोलू शकता का? नाही बोलू शकत. तर मग ज्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनी एवढं स्वराज्यासाठी स्वतःचा जीव प्राण त्यागला, एवढं मोठं प्रतिक्रिया स्वराज्यासाठी हे केली, ज्यांनी स्वतःचा जीव गहाण हे केला, तर मला एवढं म्हणायचं आहे की ज्यांनी स्वराज्यासाठी जेवढं आपलं प्रतिनिधी केली, तर त्यांना तुम्ही एकेरी नावाने कसं संबोधित करू शकता? काय मागणी असणार आहे? सर्वप्रथम ज्या महाराजांचा म्हणजे महाराष्ट्र नाही, भारत नाही, तर पूर्ण जग आदर्श घेतं असे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचं कार्य हे संभाजी ब्रिगेडच सांगतं की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य खूप मोठं आहे आणि त्यांचा जर कोणी एकेरी नावात उल्लेख करत असेल तर त्याला फाशी द्यावी अशी कालपर्वाच आपल्याला बाईट पण मिळालेली. आमची फक्त एवढीच मागणी आहे की जो काही आज महाराजांचा अपमान होत आहे एकेरी भाषेत उल्लेख करून, तर त्याच्या अगोदर त्यांनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे नाव लावावं, अन्यथा शिवधर्म फाउंडेशन याच्यापेक्षा तीव्र स्वरूपात आंदोलन करेल. तुम्ही आता खरं तर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढतायत, हे बॅनर, हे फलक, झेंडे घेऊन. काय मागणी आहे आता? पुढं काय करणार आहे? समजा संभाजी ब्रिगेडला तुम्ही आज निवेदन दिलं आणि नाही बोललं, तर पुढचं कसं पाऊल असणार आहे आंदोलनाचं? हे पहा, आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत आहोत आणि जिल्हाधिकारी साहेबांमार्फत आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन देत आहोत की लवकरात लवकर धर्मदाय आयुक्तांमार्फत त्यांना एक नोटीस काढावी आणि त्या नोटीसमध्ये त्यांना सांगावं की अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती संभाजी महाराजांचा नावाचा एकेरी उल्लेख होत आहे, तर तुम्ही वापरा ना, तुम्ही नाव वापरा, याच्याबद्दल आमचं दुमत नाही आहे, पण तुम्ही महाराजांचं नाव आदरानेच घेतलं पाहिजे. आणि जर त्यांनी हे नाव बदलण्यास सहमती नाही दिली किंवा त्या पद्धतीनं प्रोसिजर नाही केली, तर आमची मागणी आहे की या संघटनेची मान्यता रद्द व्हावी, या संभाजी ब्रिगेड पक्षाची मान्यता रद्द व्हावी. संभाजी ब्रिगेड जी संघटना आहे त्याची मान्यता रद्द व्हावी अशी मागणी हे सगळे करतात. त्याचं कारण असं आहे की संभाजी ब्रिगेडच्या नावाने तुम्ही संघटना चालवता, तर नाव जे आहे ते एकेरी घेतलं जातं आणि त्यासाठी हा मोर्चा जो आहे तो आता पुण्यातल्या या आंबेडकर पुतळ्यापासून सुरू होताना पाहायला मिळते. जिल्हाधिकाऱ्यांना हे सगळे निवेदन देणार आहेत. धर्मदाय आयुक्तांमार्फत हे निवेदन देऊन संघटनेचं नाव बदलावं अशी मागणी हे सगळे मोर्चाधारी करणार आहेत. आणि जर नाव नाही बदललं तर राज्यभर आंदोलन करू आणि या पक्षाला आणि या संघटनेला बंदी घाला अशी मागणी देखील हे सगळे जे कार्यकर्ते आहेत ते करताना पाहायला मिळत आहेत. कॅमेरा पर्सन सचिन अभिजित पोते, न्यूज 18 लोकमत, पुणे.